श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। या सामन्यासाठी पंचांचं काम पाहणार आहेत ते मुन्ना काळे आणि गुड्डू गाडे। शंभूराजे संघाकडून पहिली जोडी मैदानात निखिल आणि निलेश यांच्या स्वरूपात। काळेवाडी संघाला विनंती राहील की त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे व पंचांना विनंती राहील की त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे। कोणाकडून? निलेश कांबळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये अमित झेंडे यांच्याकडून रोख स्वरूपात दिले जातील। चांगली स्कीम। दिवाळी बंपर धमाका निलेश कांबळे यांच्यासाठी। आत्ताचा होणारा सामना शंभूराजे क्रिकेट क्लब काळेवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी। 5 षटकांचा हा सामना राहील, याची सर्वांनी दखल घ्यायची आहे। 2 षटकांचा पॉवर प्ले राहील व बॉलिंग लिमिट हे 2-1-1-1 असे राहील। निलेश आणि निखिलची जोडी मैदानात शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाकडून आणि काळेवाडी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते प्रदीप जानेमाने बॉलर प्रदीप सतफळे। पंचांचा निर्णय हा अंतिम राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही, योग्य तो निर्णय दिला जाईल। पंचांशिवाय संघबाद। निलेश कांबळे यांना आणखीन एक ऑफर, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये चेतन झेंडे यांच्याकडून। वाईड स्वरूपाचा चेंडू, प्रदीपने विकेट घेतली निलेशची तरी 100 रुपये रोख चेतन झेंडे यांच्याकडून आणि निलेशने षटकार मारला तरी 100 रुपये चेतन झेंडे यांच्याकडून। प्रत्येक षटकाराला 100 रुपये। चांगलं सोराट निलेशसाठी। चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो प्रदीप श्रीराम काळेवाडी संघाकडून। वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रदीप। प्रदीपचा सामना करतोय तो निलेश। नॉन स्ट्रायकरला आहे तो निखिल पवार। खूप मोठा षटकार निलेश कांबळे यांच्याकडून। पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि यावरती आत्ताचा
षटकार लागोपाठ 2 षटकार 200 रुपये अमित झेंडे यांच्याकडून घेऊन जा निलेश. मॅच संपल्याच्या नंतर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. दुसरं षटक चालू. धावसंख्या पोहोचली ती 14 बिनबाद 14. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा षटकार. षटकारांची हॅट्रिक. षटकारांचा बादशाह निलेश. 300 रुपये जमा. 500 रुपये जमा आहेत निलेश. ₹300 जमा आहेत. 300. इथून पुढे षटकाराला 200 अमित झेंडे यांच्याकडून. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या आहे 23. दुसरं षटक चालू. खूप महागडं षटक अजित काळे यांचं. वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 21. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा. अजित यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते निलेश. स्लोअर स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचा फटका गॅप मध्ये स्ट्रेट. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 22 बिनबाद 22. दुसरं षटक चालू. 5 षटकांचा सामना. 2 ओव्हर्सचा पॉवर प्ले. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो अजित. पुन्हा एकदा मारलेला हा फटका कॅमेरामॅनच्या डोक्यावरून आणि षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 28. अमित झेंडेकडून निखिल पवार यांना देखील प्रत्येक षटकारासाठी अमित झेंडे यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक. निलेशचे 300 जमा. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28 बिनबाद 28. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक आता घेऊन आले ते प्रदीप. पॉवर प्लेची समाप्ती. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये मोठा बदल. पंचांचं चांगलं काम पाहत आहेत ते गुड्डू गाडे व मुन्ना काळे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रदीप यांच्याकडून. रनआउटचा प्रयत्न मात्र असफल. आत्ताची 1 धाव पळून पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 29. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू. यावरती 1 धाव पडून सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 30. चांगल्या प्रकारची फटकेबाजी निलेश आणि निखिल यांच्याकडून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि त्रिफळा बाद झालेत ते निलेश. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. कोणाकडून? अमितकडून. गणेश जावळे यांना सुद्धा मोठी ऑफर. प्रत्येक षटकारासाठी अमित झेंडे यांच्याकडून 200 रुपये. धावसंख्या आहे ती 30. तिसरे षटक चालू. 5 षटकांचा हा सामना. बॉलिंग लिमिट 2-1-1-1.
गणेश जावळे यांना स्वामी मोटर्स कडून प्रत्येक षटकार किंवा चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस. आत्ताची एक धाव, धावसंख्या आहे ती 31. प्रदीप यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते निखिल. ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे मारलेला फटका निखिल यांनी. थोडीशी मिसफिल्ड, त्याच्यामुळे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि ही दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. 85 वाद घालू नये. ठीक आहे, थर्ड अंपायर योग्य तो निर्णय दिला जाईल. 85 वाद घालू नका. 85 वाद संघबाद. नॉट आउट. आत्ताच्या 2 धावा, धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 33. आणि निखिल सुद्धा बोल्ड आउट झालेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं कमबॅक. अजित यांच्या महागड्या षटकानंतर प्रदीप यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि निखिल यांच्या रूपात दुसरा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 33. 2 बाद 33. निलेश आणि निखिल यांच्या रूपात 2 झटके शंभूराजे संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते दीपक पवार. दीपक आणि गणेश यांची जोडी मैदानात. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन शंभूराजे संघाकडून मैदानात. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं 35 किती झालंय? 33 झाले. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक घेऊन आले ते सचिन काळे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल प्रदीप यांच्याकडून. क्षेत्ररक्षणाप्रमाणे गोलंदाजी करण्याची गरज काळेवाडी संघाला. मोठा फटका मारण्याचा गणेश यांचा प्रयत्न पण मात्र पूर्णपणे चुकले. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 33. रनांवरती अंकुश ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे ती काळेवाडी संघाला. मोठा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता पण चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 34. सचिन यांचा आता सामना करतील ते दीपक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल.
हा पॉली आणि याच्यावरती खूप मोठा फटका दीपक यांच्याकडून. पाहूया किती धावा मिळत आहेत याच्यावरती. पंच आत्ताच्या किती रन? चौकार. पंचांचा इशारा चौकार. धावसंख्येत 4 ने भर. जुना बॉल. आला काय? आला वाटतं. थांबा नका टाकू. येतोय वाटतं. येतोय मग नका टाकू. ते उगाच मग ते कुठं नव्हतं. तो बॉल मिळाला तर तोच घ्या. घ्या रिटर्न. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज दीपक यांच्याकडून शंभूराजे संघाला. धावसंख्या आहे ती 38. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. कोणाला? गणेश जावळे यांना षटकारासाठी मधुबन डेअरी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस. धावसंख्या आहे ती 39. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू फिल्डर बॉलच्या दिशेने. पण चांगल्या प्रकारचा चौकार. पंचांचा निर्णय चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 43. चौथं षटक चालू. 5 षटकांचा हा सामना. चांगल्या प्रकारचा स्कोअर उभा करता येते शंभूराजे प्रतिष्ठान. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला हा फटका गणेश यांच्याकडून. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्येत पुन्हा 4 ने भर. धावसंख्या झाली ती 47. 2 बाद 47. निखिल आणि निलेश यांच्या रूपात 2 झटके. थोडस महागडं असं षटक म्हणावं लागेल सचिन यांचं. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47. 2 बाद 47. पाहूया काळेवाडी संघाकडून शेवटचं आणि महत्वाचं षटक कोण घेऊन येते ते. अशाच प्रकारची फटकेबाजीची आवश्यकता आहे शंभूराजे संघाला गणेश आणि दीपक यांच्याकडून. बॉलिंग ट्रॅक वरती ओम काळे. 5वं व शेवटचं षटक श्रीराम काळेवाडी संघासाठी घेऊन आले ते ओम काळे. त्यांचा सामना करतील ते दीपक पवार. नॉन स्ट्रायकरला आहेत ते गणेश जावळे कॅप्टन. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद दीपक यांच्या रूपात. तिसरा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाला. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो अजित यांनी. ओम यांच्या पहिल्याच चेंडूवरती दीपक यांची विकेट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते निखिल झेंडे.
पंचांचं चांगल्या प्रकारे काम पाहत आहेत ते मुन्ना काळे आणि गुड्डू गाडे. स्कोर 47. धावसंख्या स्थिर 47. शेवटचं षटक चालू. उमेश खवळे यांच्याकडून निखिल झेंडे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. षटकार मारण्याचा प्रयत्न मात्र झेलबाद. विकेट. ओम काळे यांना मात्र हेट्रिकचा चान्स. निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते योगेश बापू काळे, माजी सरपंच दिवे पंचक्रोशी. बापू यांच्याकडून मोठ्या फटक्यांची गरज. निखिल यांनी संधी सोडली. प्रदीप झेंडे माईकशी संपर्क साधा. लेग साइडच्या दिशेने गॅपमध्ये टोलवलेला चेंडू एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचा अक्षय काळे यांचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 48. हॅट्रिकचा चान्स हुकला ओम काळे यांचा. आता ओम यांचा सामना करतील ते गणेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र थोडे चुकले. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 48. शेवटचं षटक चालू. 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न बाप्पू यांच्याकडून. संघाची 50 पूर्ण. 50 धावा. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाची 50 पूर्ण. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सामना करतील ते गणेश. चांगल्या पद्धतीने मारलेला हा गगनचुंबी असा षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 56. जिंकण्यासाठी मात्र 57 धावांची आवश्यकता. धावांचा डोंगर श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघासमोर. जिंकण्यासाठी लागताय 57 धावा.
आप्पा आणि प्रदीप यांची जोडी मैदानात काळेवाडी संघाकडून. शंभूराजे संघाने मोठा धावांचा डोंगर समोर उभा केलाय तो काळेवाडी संघासमोर. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करून घ्या. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाकडून पहिले षटक घेऊन आले ते गणेश जावळे, संघाचे कॅप्टन गणेश जावळे. त्यांचा सामना करणार आहेत ते प्रदीप. नॉन स्ट्रायकरला आहेत ते आप्पा. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज काळेवाडी संघासमोर. याच्यानंतर होणारा सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. कातोबानाथ 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. गॅपमध्ये मारलेला पहिल्याच चेंडूवरती प्रदीप यांनी हा फटका आणि चौकार. चांगल्या प्रकारची सुरुवात प्रदीप यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती चौकार. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज हा सामना जिंकण्यासाठी श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल गणेश यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे चकले. चांगल्या प्रकारे मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. प्रदीप यांच्या विकेट घेतले गणेश यांनी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. मॅच विनिंग कॅच देखील म्हणावा लागेल. सार्थक पवार यांना मच्छिंद्र पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी व गणेश जावळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. 300 रुपयाचं बक्षीस या कॅच साठी सार्थक पवार यांना. मच्छिंद्र पवार यांच्याकडून 100 रुपये. खूप मोठा धक्का मानावा लागेल काळेवाडी संघाला प्रदीप यांच्या रूपात. व त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते मच्छिंद्र काळे. मच्छिंद्र यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी हा सामना जिंकवण्याची. मच्छिंद्र आणि आप्पा यांची जोडी मैदानात. गणेशांचा पुढचा चेंडू सामना करतील ते मच्छिंद्र. चांगल्या प्रकारे मारलेला फटका गॅप मध्ये वरती फिल्डर बॉलच्या दिशेने. एक धाव पडून सहजरित्या पूर्ण थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि हा चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 8. सामना जिंकण्यासाठी चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज. ओव्हरऑल परफॉर्मन्सची गरज. मच्छिंद्र आणि आप्पा यांची जोडी जर टिकली तर हा सामना जिंकू शकतात ते. क्षेत्ररक्षणामध्ये गणेश यांच्याकडून पुन्हा थोडासा बदल. ऑफ साइडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या आहे ती 8. पहिले षटक चालू. 5 षटकांचा सामना. पॉवर प्ले चालू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गणेश यांच्याकडून. हे षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8.
एक बाद 8 प्रदीप यांच्या रूपात एक झटका काळेवाडी संघाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गणेश यांच्याकडून. क्षेत्ररक्षण सेट केल्याप्रमाणे बॉलिंग गणेश यांच्याकडून. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघासाठी पुढचं षटक घेऊन आले ते दीपक पवार. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. बॉलिंग लिमिट आहे 2-1-1-1. दीपक पवार लेफ्टी बॉलर. त्यांचा सामना करतील लेफ्टी बॅट्समन आप्पा. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सार्थक पवार यांच्याकडून. चांगल्या प्रकारे मारलेला आप्पा यांनी हा फटका. यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने पाहूया आणि झेल सुटला आणि यावरती पाहूया रनआउटचा चान्स. आत्ताची एक धाव. चांगल्या प्रकारचा प्रयत्न झेल घेण्याचा. 9 झालं का? धावसंख्या झाली ती 9. मोठ्या फटक्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. षटकार आणि चौकारांची गरज जिंकण्यासाठी. 57 धावांची गरज. थोडंसं अवघड समीकरण काळेवाडी संघासमोर. एक त्याने मारलेला ना आपण आणि झेल सुटला. खूप अवघड असा झेल. मात्र पूर्ण प्रयत्न करून तो बॉल अडवला आणि निश्चितच 3 धावा वाचवल्या संघासाठी दीपक पवार यांनी. पुन्हा एकदा कीपरच्या मागे हा चेंडू. यावरती एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावा. धावसंख्या झाली ती 12. मोठ्या फटक्यांची गरज श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. कारण जिंकण्यासाठी 57 धावांचा डोंगर समोर ठेवलाय तो शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाने. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतायत ते दीपक. त्यांचा सामना करणार आहे तो आप्पा. नॉन स्ट्रायकरला आहेत ते मचिंद्र. वाईड. पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्या 1 ने भर. 13. खूप मोठा फटका आप्पा यांच्याकडून आणि यावरती पंच आता षटकार. पंचांचा निर्णय षटकार. खूप मोठा षटकार. अशाच प्रकारच्या बॅटिंगची गरज. किती झाला? 19. धावसंख्या पोहोचली ती 19. दुसरे षटक चालू. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतो तो आप्पा. पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न. मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि त्रिफळाबाद झाले ते आप्पा. दीपक यांच्याकडून खूप मोठा जल्लोष. आप्पाच्या स्वरूपात दुसरा झटका श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. प्रदीप आणि आप्पा हे 2 झटके. आप्पा यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते ओम काळे.
चांगल्या प्रकारचा कमबॅक दीपक पवार यांच्याकडून. अठरा चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पंचांचं चांगल्या प्रकारे काम पाहत आहेत ते मुन्ना काळे व गुड्डू गाडे. 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. धावसंख्या आहे ती 19. पॉवर प्ले समाप्त. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते गणेश जावळे, संघाचे कॅप्टन. चांगल्या प्रकारे मारलेला मच्छिंद्र यांनी गॅपमध्ये हा फटका आणि यावरती षटकार. पंचांचा निर्णय षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 25. 2 बाद 25. खूप उत्कृष्ट असा हा फटका मारला मच्छिंद्र काळे यांनी. त्यांच्या योगदानाची गरज संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्याच चेंडूवरती षटकार. पाहूया मोठं षटक कन्वर्ट होतंय का काळेवाडी संघासाठी. पंचांचा निर्णय वाईड. वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 26. 2 बाद 26. तिसरं षटक चालू. 5 षटकांचा सामना. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू पूर्णपणे चकवलंय मच्छिंद्र यांना गणेश यांनी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गणेश यांच्याकडून. बॅट्समनला प्रत्येक प्रकारच्या बॉलसाठी तयार राहणं गरजेचं. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला मच्छिंद्र यांनी आणि यावरती षटकार. गगनचुंबी असा षटकार. पुन्हा एकदा 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 32. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज व धावा रोखण्याचं आव्हान आता गणेश समोर. पुढचा चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 33. ऑफसाईडच्या दिशेने फिल्डर तैनात. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मानावं लागेल दीपक यांच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 33. किती 34. लेग साइडच्या दिशेने मारलेला पुन्हा एकदा हा षटकार. धावसंख्या झाली ती 40. खूप महागडं असं षटक कॅप्टन गणेश जावळे यांच्याकडून. अजून 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारलेला हा षटकार. खूप मोठा षटकार. गगनचुंबी असा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 46. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पूर्णपणे मॅचचा कायापालट केला या ओव्हरमुळे मच्छिंद्र आणि ओम यांनी. 3 6 24 25 26 2 वाईड आहेत ना आणि 1 रन. किती निघलं. मागच्या षटकामध्ये 27 धावा काढले त्या काळेवाडी संघाने. 4 षटकार त्यामध्ये सामील आहेत.
12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. मच्छिंद्र आणि ओम यांनी पूर्णपणे सामना फिरवला. पारड पूर्णपणे मॅच विनिंग पारी मच्छिंद्र आणि ओम यांची मोठी पार्टनरशिप. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये मच्छिंद्र यांनी चांगल्या प्रकारे ढकललेला हा चेंडू, यावरती एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 48. नागोजीच्या चांगल्या प्रकारचा ग्राउंड शॉट, एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या झाली ती 49. 8 धावा ना अजून. स्लोअर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे चटकवलेला हा गगनचुंबी षटकार. षटकारांचे बादशाह ओम आणि मच्छिंद्र. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी काळेवाडी संघाकडून. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. एवढं मोठं आव्हान काळेवाडी संघाने सहज पार पाडताना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण थोडासा मिस हिट. यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलेला आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. आणि हा सामना श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाने जिंकला. 1 ओव्हर आणि 2 चेंडू शिल्लक राखून एवढं मोठं आव्हान काळेवाडी संघाने सहजपणे पार पाडलं. चांगल्या प्रकारचा सामना आपल्याला बघायला मिळाला. तो शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघांमध्ये. ठकास महाटक असे संघ. आत्ताचा होणारा सामना शिवप्रेमी पवारवाडी विरुद्ध कातोबानाथ 11.